शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या 30 गावांमधल्या शेतकऱ्यांचा विरोध। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची घेतली भेट। पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थी एकवटले। वाघाने वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात बॅनरबाजी। या बॅनरवर झळकतोय शिंदेंचा फोटो। विधानसभेआधी सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीचा निर्णय होण्याची दाट शक्यता। भाजपकडून वेगवान हालचाली सुरू। सूत्रांची सामला माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या महत्त्वाची बैठक। रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्याबाबत निर्णयाची शक्यता। तुळजाभवानी मंदिरातील संचिका गाळा प्रकरणी कारवाई। संबंधित अधिकाऱ्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस। 3 अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता। कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा। माणगाव या ठिकाणी शक्तीपीठ अधिसूचनेची शेतकऱ्यांनी केली होळी। धुळे शिरपूर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा। समाधानकारक पाऊस नाही। पेरण्या खोळंबल्या। शेतकरी चिंतेत। पिण्याच्या पाण्यासाठी वयोवृद्ध महिलांची धावपळ। नंदुरबार नगरपालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं महिला आक्रमक। अमरावतीच्या तिवसामध्ये ग्रामपंचायतीकडून दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर। यंदा लोणच्याची कैरी महागली। गावठी कैरीची आवक कमी। कडक ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका। खामगाव येथील चांदीचे भाव 91,000 रुपये प्रति किलोवर। जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे चांदीचे भाव वधारले।